बोधगया महाबोधी विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्या, भारतीय बौद्ध महासभेची मागणी। बोधगया येथील महाबोधी विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावा आणि 1949च्या बोधगया मंदिर कायदा रद्द करावा या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने निपाणी तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। गेल्या 12 फेब्रुवारी 2025 पासून बिहारमध्ये बोधगया बुद्ध विहार मुक्ती आंदोलन सुरू आहे। हे बौद्ध समाजाचं पवित्र श्रद्धास्थान असूनही अनेक वर्षापासून बौद्धेतर प्रशासकांकडे त्याचा ताबा आहे। या ठिकाणी अंधश्रद्धा आणि कर्मकांड पसरवलं जात आहे असा आरोप महासभेने केला आहे। देशातील इतर धर्मीयांची श्रद्धास्थानं त्यांच्या समाजाच्या ताब्यात आहेत, तसेच बोधगया विहारी बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावा अशी मागणी करण्यात आली। महाबोधी विहार हे बौद्धांसाठी अत्यंत पवित्र स्थळ आहे। भगवान बुद्धांना तेथे ज्ञानप्राप्ती झाली, तसेच बौद्ध धर्माचा प्रचार व मोठमोठी विद्यापीठे याच भूमीत उगम पावली। त्यामुळे बोधगया बुद्ध विहारावर बौद्ध समाजाचा नैसर्गिक हक्क आहे। याआधी अनेक आंदोलनं या मागणीसाठी झालीत, मात्र 1949चा कायदा अद्याप कायम असल्यानं न्याय मिळालेला नाही। भारतीय बौद्ध महासभेने स्पष्ट इशारा दिला आहे की मागण्या मान्य न झाल्यास देशभरात उग्र आंदोलन छेडलं जाईल। राज्य व केंद्र सरकारने त्वरित हस्तक्षेप करून हे आंदोलन थांबवावं अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे कर्नाटक व महाराष्ट्र राज्य समन्वयक महेश धम्मरक्षित, बेळगाव जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अनिल प्रधान, तालुका अध्यक्ष प्रताप शितोळे, संघटक गौतम हुक्केरी, समता सैनिक दल राष्ट्रीय अध्यक्ष सुनील कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते।